नमस्कार मित्रांनो, फिजिक्स शिका मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. मी रसाळ सर आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे ट्रिगोनोमेट्रिक रेशो जे आहेत त्यांच्या व्हॅल्यूज म्हणजे साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जर साइनची व्हॅल्यू आणि कॉसची व्हॅल्यू तुम्हाला माहित असेल तर टॅन काढता येतो, कारण टॅन काय आहे, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा भागिले कॉस थिटा, बरोबर. आणि कोसेक थिटा पण काढता येतो साइन थिटा वरून, म्हणजे काय, कोसेक थिटा इज इक्वल टू 1 साइन थिटा. आणि सेक थिटाची व्हॅल्यू कशावरून मिळते आपल्याला, कॉस थिटावरून, म्हणजे सेक थिटा इज इक्वल टू काय 1 कॉस थिटा. आणि कॉटची व्हॅल्यू कुणावरून मिळते, टॅन थिटा बरोबर, बरोबर. म्हणजे कॉट थिटा इज इक्वल टू काय 1 टॅन थिटा. म्हणून आपण साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटाची व्हॅल्यू एकदम सोप्या पद्धतीने पाहणार आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचे. ही पद्धत वापरली तर तुम्हाला अँगल पाठ करायची गरज लागत नाही. अचानक डायरेक्ट कधीही तुम्हाला विचारलं तर सहजासहजी तुम्हाला अँगल लक्षात राहतील. बघा, एकदम सोप्या पद्धतीने आपण सांगणार आहे. या ठिकाणी आपण एक टेबल तयार केलंय. या टेबलमध्ये आपण काय केले, दोन भाग केलेत. या ठिकाणी लिहिले अँगल, जे अँगल आपण दोन लाईन मध्ये कन्सिडर करतोय. एक तर तो अँगल 0 असेल, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री किंवा 360 डिग्री असे जर अँगल असतील तर याच्या व्हॅल्यू ज्या आहेत 1 ते 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सहजासहजी काढता येतील. बघा, साइन थिटा, आता एक गोष्ट लक्षात ठेवा. बघा, साइन 0 किती असतो, 0 असतो. साइन 0 किती असतो, 0. आणि 0 म्हणजे काय, 360 डिग्री. हे आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी 0 आहे, इथं 90 आहे, इथं 180 आहे, इथं 270 आणि पुन्हा किती येणार, 360. म्हणजे 0 ची व्हॅल्यू जी येणार आहे तीच 360 येणार आहे. मग साइन 0 0 असेल तर साइन 360 पण काय आहे, 0 आहे, बरोबर आहे. त्याच्या अपोजिट बघा, कॉस 90चा विचार करा. कॉस 90 ची व्हॅल्यू काय आहे, 0. आता 90च्या अपोजिट कोण आहे, 270. मग 270 पण काय असणार, 0 असणार. काय असणार, 0. या ठिकाणी येणार. बघा, कॉस 90 म्हणजे इथं कॉस आहे म्हणलं की कॉस 90 काय येणार, 0. मग कॉस 270 पण काय येणार आहे, 0 येणार आहे, बरोबर. लक्षात आलं का, साइन 0 0, साइन 360 0, कॉस 90 0, कॉस 270 पण काय 0. आता 1 व्हॅल्यू कोणाची येते बघा, साइन 90 ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. साइन 90 ची व्हॅल्यू काय असते, 1. त्याच्या अपोजिट कोण आहे, 270. मग हे जर 1 असेल तर हे काय येणार, -1. अपोजिट व्हॅल्यू घ्यायची. 1 च्या अपोजिट व्हॅल्यू काय येणार, -1, बरोबर. कॉस ची व्हॅल्यू घ्या. कॉस 0 किती असतो, +1. कॉस 0 किती असतो, +1. 0 च्या अपोजिट काय आहे, 180, म्हणजे काय येणार, -1. मग कॉस 180 ची व्हॅल्यू किती आली, -1. +1 व्हॅल्यू कोणाची आली, कळलं का, साइन 91 आला आणि साइन 270 किती आला, -1 आला. तसं कॉस 0 किती आला, 1 आला. आणि कॉस 180 किती आला, -1 आला, बरोबर. आता एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, साइन थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ 90 मायनस थिटा, बरोबर. किंवा कॉस थिटा इज इक्वल टू काय, साइन ऑफ 90 मायनस थिटा. मग याच्यावरून तुम्ही काय लिहू शकता, साइन थिटाची व्हॅल्यू घ्यायची 30. साइन 30 1/2 असतो. साइन 30 1/2 असतो. तसं कॉस 60 1/2 असतो. साइन 30 1/2, साइन 30 1/2, कॉस 60 1/2. तसं जर तुम्ही उलट केलं तर साइन 60 किती असतो, √3/2. साइन 60 किती असतो, √3/2. मग तसं कॉस 30 किती असणार, √3/2. साइन 60 आणि कॉस 30 √3/2, साइन 30 आणि कॉस 60 1/2, बरोबर. आता साइन 45 आणि कॉस 45 या दोन्हींची व्हॅल्यू सेम असतात, बरोबर. मग साइन 45 किती असतो, 1/√2. आणि कॉस 45 पण किती असतो, 1/√2, बरोबर. आता आणखी एक व्हॅल्यू राहिली कुठली, साइन 180. साइन 180 काय, साइन 0 जो आहे तोच 180 ला असणार आहे, म्हणजे इथं 0 असणार आहे. त्यानंतर कॉस 0 ला किती आहे, +1, म्हणजे कॉस 360 ला पण काय, +1, बरोबर. आता तुम्हाला व्हॅल्यू कुठल्या मिळाल्या बाळांनो, साइनच्या मिळाल्या, कॉसच्या मिळाल्या. टॅनची व्हॅल्यू सहजासहजी मिळू शकते, कारण टॅन काय आहे, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. मग 0/1 दॅट इज 0. त्यानंतर 1/2/√3/2, 2 ला 2 कॅन्सल झालं, किती आलं, 1/√3. त्यानंतर सेम व्हॅल्यू 1/√2 1/√2 दॅट इज 1. इथं काय आहे, साइन 60 किती, √3/2, कॉस 60 किती, 1/2, 2 ला 2 कॅन्सल, √3/1 दॅट इज √3. त्यानंतर काय आहे, साइन 90 किती आले, 1, कॉस 90 किती आहे, 0. 0 न कोणत्याही संख्येला डिवाइड केलं की तुमचं उत्तर येतं इन्फिनिटी, अव्याख्य, खूप मोठी संख्या, बरोबर. त्यानंतर 0 ला डिवाइड केले -1 म्हणजे 0 येणार. 0 न डिवाइड केले म्हणलं की इन्फिनिटी येणार, आणि 1 न डिवाइड केलं म्हणलं की 0 येणार. म्हणजे 1 ते 2 मिनिटांमध्ये सर्व व्हॅल्यू आपल्या
काढून होतात. त्यामुळे व्यवस्थितपणे हा टेबलचा अभ्यास करा. थँक्यू.